शब्द जो दादर म्हणतो आपण, दादर रेल्वे स्टेशन, दादर नावाचं गाव नव्हतं, परळ नावाचं बेट होतं, माहीम नावाचं बेट होतं. दोघांना जोडण्याकरता एक बंधारा होता ज्याला दादर म्हणतात. दादर म्हणजे शिडी. हे लोक नेदरलँडला जातात आणि कहतो, ओ दे बिल्ट डाईक्स अँड दे हॅव रिक्लेम. तुम्ही पण तेच केलं ना. 60% मुंबई ही समुद्रातून आपण बाहेर काढली आहे. 60 पण तिकडेच नाही. आत्ताची जी आपल्याला मुंबई दिसते ना, की इथे उंच उंच इमारती आहे, त्यावेळेसची मुंबई नेमकी कशी दिसायची? 7 बेटांवरती एकच प्रॉपर वस्ती होती, ती म्हणजे माहीम. म्हणजे इंग्रज आलेच नसते तर कदाचित त्या शहराचं नाव माहीम असतं. त्या काळातलं आत्ता काय आहे जे बघू शकतो मे बी. इंग्रजांचा चर्च त्याच्यासमोर स्टारबक्स आहे, पण लोक उलट सांगतात चर्च किधर आहे, अच्छा वो स्टारबक्स के सामने. त्या चर्चच्या बाहेर किल्ल्याला तटबंदीला एक गेट होतं, ते चर्च गेट. आता हे इंग्रज सगळे आलेले आहेत आणि आहेत सुरतेला. आंदण म्हणून ही 7 बेटं आली आहेत. तर आता काहीतरी केलं पाहिजे. तर ती ईस्ट इंडिया कंपनीला 10 पाऊंड वर्षाचे एवढ्याच पैशाकरता ती 7 बेटं देऊन टाकतात. 10 पाऊंड. मेरा बाप कौन है तुम्हें पता है, हे ॲटिट्यूड ह्या शहराचं नाहीये. तुझा जात धर्म काय मला माहिती नाही, तू काम कर, तुला पैसे मिळतील. हे मुंबईच्या बंदरात सुरू झालं. खूप लोकांना मी जेव्हा सांगतो त्यांना हसायला येतं की 2 मराठी शब्द आहेत जे आज्या हटकून वापरतात, तो म्हणजे डांबराट आणि डॅम्बिस. हे इंग्रज शब्द आहे. यू डॅम रॅट आणि यू डॅम बिस्ट. हे साहेबांनी घातलेली शिवी. खूप कमी लोकांना माहिती आहे की औरंगजेबाने मुंबईवरती चाल करून आणली. महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष मराठे आणि मुघल यांच्यामध्ये वाद चालू होते. एक जुनं आफ्रिकन सेईंग आहे, वेन द एलिफंट्स फाईट इट इज द ग्रास दॅट सफर्स. तर इकडे ग्रास मुंबई आहे. मराठी आणि मुंबईचा संबंध त्या काळात आहे असं आपल्या डोक्यात येत नाही. जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जातो तेव्हा मुंबई वगळली जाते. मुंबईचा इतिहास जेव्हा लोक सांगतात तेव्हा महाराष्ट्र वगळला जातो. हे